पारंपरिक मातीच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांची कला जी आहे ती जिवंत राहावं यासाठी गोव्याच्या धर्तीवर त्यांना सुद्धा अनुदान देण्यात यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ते मूर्तिकारांची संघटना असलेल्या पारंपरिक मूर्तिकार संघाने केलेली आहे। त्यांचे अध्यक्ष सुरेश पाठक आपल्यासोबत आहेत। काय नेमकी तुमची मागणी आहे? गोवा सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। जवळपास 2002 पासून ही गणपती पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची लढाई आजपर्यंत सुरू आहे आणि विविध देशातील विविध न्यायालयामध्ये हे पर्यावरणपूरक मूर्तीच्या गणेशोत्सवाच्या पाठीशी सगळे निर्णय असूनही अजूनपर्यंत महाराष्ट्रातील राज्य सरकारने याच्यावर बंदीचा कायदा केलेला नाही आहे। त्याच्यासाठी आमची न्यायालयीन लढाई सुरूच आहे। परंतु एक महाराष्ट्राच्या जवळच असलेला गोवा राज्य 2008 पासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर बंदी घातलेली आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण गोवा राज्यामध्ये प्रदूषणाचं प्रमाण आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचं प्रमाण विक्रीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे। त्याच अनुषंगाने राज्य सरकार महाराष्ट्रातील राज्य सरकार दरवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तिकारांच्या मूर्ती निर्मितीचं त्यांची पाठराखण करून त्यांचं लालूचांगण करते आणि महाराष्ट्र आपले सर्क्युलर काढून सार्वजनिक गणेशोत्सव पर्यावरणपूरक रीतीने साजरे व्हावेत असा सरकारी आदेश आणि फरमान काढते। परंतु यामध्ये विसंगती असून नुसता मातीचा मूर्तिकार पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणारा मूर्तिकार भरडला जातो आहे आणि त्याच्यासाठी आमची राज्य सरकारला अशी मागणी आहे की गोवा सरकारने तेथील पारंपरिक मूर्तिकारांना अनुदान देऊन प्रतिमूर्ती अनुदान देऊन त्याला जो राजाश्रय दिलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक मूर्तिकाराला त्या प्रतिमूर्ती अनुदान देऊन त्यांना पण राजाश्रय द्यावा आणि पर्यावरणपूरक उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या धूमधडाक्याने साजरे व्हावेत अशी आमची या मागची भूमिका आहे। पर्यावरणपूरक मातीच्या जे पारंपरिक मूर्त्या बनवता आहे तुमची कला आता या यूपीमुळे कुठेतरी लोप पावत चाललेली आहे, त्याला जिवंत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं राहणार आहे? बिलकुल, कारण आता मूर्तिकार जे आहेत पर्यावरणपूरक मूर्ती घडविणारे जे मूर्तिकार आहेत ते अजूनही याच्या पुढे जात नाही आहेत। कारण पारंपरिक मूर्तिकलेवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तिकलेने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे। त्यांनी बाजारावर कब्जा करून टाकलेला आहे आणि स्वस्त दरामध्ये त्या मूर्त्या बाजारामध्ये उपलब्ध असल्यामुळं गणेश भक्तांचा ओढा ग्राहकांचा ओढा त्यांच्याकडे जास्त आहे आणि सरकारने जर मूर्तिकाराला अनुदान देण्याचं जाहीर केलं तर खरोखरच त्याला लागणारा खर्च कमी होऊन जाईल, कच्च्या मालाचा खर्च कमी होऊन जाईल आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये त्याला अश्युरिटी सुरक्षा निर्माण होईल आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये मातीच्या मूर्त्या घडवण्यास सुरुवात करेल। या संदर्भामध्ये तुमचं कोणाकोणाशी बोलणं झालेलं आहे, कोणाला निवेदन दिलेलं आहे? मातीच्या मूर्तीच्या अनुदानाच्या स्वरूपामध्ये आमचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना पण निवेदन दिलेलं आहे। माननीय पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेंना यांना पण निवेदन दिलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना ईमेलद्वारे आणि निवेदनाद्वारे हे सर्व कळविण्यात आलेलं आहे की त्यांनी मातीच्या मूर्तिकारांसाठी अनुदानाची व्यवस्था करावी। नक्कीच आपण जर बघितलं तर मातीच्या मूर्ती ज्या आहे त्या मातीच्या मूर्ती या पारंपरिक कला आहे आणि ही कला जी आहे ती जोपासायची असेल, या मूर्तिकारांना जिवंत ठेवायचं असेल, यांना जर चांगला दिवस यायचे असेल तर त्यासाठी अनुदानाची गरज असल्याचं या मूर्तिकारांकडून बोलल्या जात आहे आणि त्या अनुषंगाने यांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांपासून तर पर्यावरण मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना निवेदनसुद्धा दिलेले आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।